नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय खुसखुशीत जाळीदार अनारसे कसे करायचे ते. आणि हे अनारसे करताना तांदूळ कुठला वापरायचा, किती दिवस भिजवायचा, त्याचबरोबर गूळ कुठला वापरायचा आणि तळताना कुठली काळजी घ्यायची, हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अनारसासाठी तांदूळ घेताना नेहमी जुना तांदूळ असावा. तांदूळ असा घ्यावा की त्याचा भात चिकट होता कामा नये. म्हणजे इंद्रायणीसारखा तांदूळ घेऊ नका, बाकी कुठलाही चालेल. तुम्ही कोलम तांदूळ घ्या किंवा रेशनचा तांदूळ घेतला तरी चालेल. मी कोलम तांदूळ घेतला आहे. तांदूळ छान धुवून घ्यायचा आहे. धुतल्यावर त्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि भिजायला ठेवायचं. रोज सकाळी मात्र त्याचं पाणी बदलायचं आहे, नवीन पाणी घालायचं. असा तांदूळ मी 3 दिवस भिजून घेतला. तिसऱ्या दिवशी आपण तांदूळ एकदा धुवून घ्यायचा आहे, त्यानंतर निथळत ठेवायचा आहे आणि एका कॉटनच्या कुठल्याही कपड्यावर आपण त्याला सुकायला ठेवायचं. सुकायला ठेवताना लक्षात ठेवायचं आहे की तो पूर्ण कोरडा होता कामा नये. त्याला पाणी हाताला लागायला नको, परंतु त्यामध्ये थोडासा ओलसरपणा असायला हवा. म्हणजे हाताला गार असा स्पर्श हवा, पण पाणी लागायला नको इतपत त्याला फक्त सुकवून घ्यायचं. त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि आठवणीने त्याला चाळून घ्यायचं, कारण त्यामध्ये आपल्याला कणीसुद्धा नको, अगदी बारीक मस्त दळलेलं असलं पाहिजे. आता ही जी पिठ्ठी पडली तांदूळाची ती मोजून घ्यायची. तर माझी 3 वाट्या पिठ्ठी भरलेली आहे. तर 3 वाट्या जर पिठ्ठी असेल तर त्याला 1 वाटी गूळ घेता. गूळ घेताना कधीसुद्धा आपल्याला पावडर गूळ घ्यायचा नाही. पावडर गुळामध्ये चिकटपणा नसतो, त्यामुळे त्याचे अनारसे व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आपला भेलीचा किंवा जो खड्यांमध्ये गूळ येतो ना, तो घेतला तरी चालेल. गूळ मात्र किसून घ्यायचा. तर 3 वाट्या माझं भरलेलं होतं पिठी, तर 1 वाटी मी गूळ घेतला होता. आता हा गूळ छानपैकी मिक्स करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्याचे असे लाडू करून मोठे मोठे एका डब्यामध्ये 2 ते 3 दिवस मुरायला ठेवायचे. 2 दिवसही चालेल, 3 दिवसातही व्यवस्थित मुरतात. पण याला पाण्याचा हात लावायचा नाही, मस्त कोरडंच असं भरून ठेवायचं आहे. आणि हे ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ना तर अगदी महिनाभरसुद्धा ही पिठी व्यवस्थित टिकते. तर असे गोळे करून ठेवायचे आपण आणि 3 दिवसांनी गोळा बाहेर काढायचा. एका वेळेस सगळं भिजवायचं नाही. हात फक्त ओलसर करायचा आहे. यामध्ये पाणी, केळं, दही काही टाकायची गरज नाही. हात फक्त ओलसर करायचा आहे. हाताची उष्णता आणि थोड्या ओलाव्यानेच आपलं पीठ छान मळलं जातं. बघा, मी आता फक्त हात ओलसर करून घेतला आणि पीठ बघा व्यवस्थित मळलं गेलं. हे पुन्हा 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं. त्यामुळे काय होतं की पीठ पुन्हा एकदा छान मुरतं थोडा वेळामुळे. त्यानंतर असं खसखशीमध्ये बुडवायचं आणि हाताने असा अनारसा थापून घ्यायचा. प्लास्टिक पेपरवर थापला ना तो खूप लवकर तो उचलता येतो, त्यामुळे प्लास्टिक पेपरवर थापायचा. आता अनारसे तळताना तापमान किती असावं, तर तेलाचं तापमान खूप तापलेलं नसावं किंवा खूप थंडही नसावं. खूप थंड असेल तर ते अनारसे तेलात विरघळून जातात. तूप घेतलं आहे मी, तुपाच्या ऐवजी तेलसुद्धा घेऊ शकता, ते विरघळून जातात. आणि जास्त जर तुम्ही तापमान ठेवलं तर ते लगेच लाल होतात आणि फुगून येतात, त्यांना जाळी पडत नाही. त्यामुळे तापमानसुद्धा महत्त्वाचं आहे. 1 खात 2 अनारसे तळले की आपल्याला साधारण त्याचा अंदाज यायला लागतो. तर अशा तऱ्हेने हे अनारसे करून घ्यायचे. तर